पुणे पुस्तक महोत्सव सध्या चालू आहे आणि या पुणे पुस्तक महोत्सवात तुम्ही पहिला रावण आणि तुम्ही लिहिलेला तो रावण या दोघांना मधात आणून तुम्ही एक वेगळीच कथा सांगितली. त्याच्याबद्दल काय म्हणजे कसं काय? मला एक गोष्ट कळते की रावण मी हे रेफरन्स वाल्मिकी रामायण वगैरे आणि आधी जो रावण आपल्या समोर मांडला गेला तो रामानंद सागरनी मांडला होता. बरोबर. आणि त्यात तो उडतोय हा 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 करतोय, तर हे असं काही रोमॅन्टिसिझम त्यात होतं. बरोबर. पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तसं काही रोमॅन्टिसिझम नाही. तर मी वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला कारण की महाराष्ट्रात भारतात रामायणाचे खंड घेऊन कोणी वाचलेले नाहीत. बरोबर. जो कोणी आपण रामायण पाहिलंय तर लोक तिथून ऐकलंय किंवा टीव्हीवर पाहिलंय. बरोबर. तर मी तो मूळ वाल्मिकी रामायणाकडे गेलो आणि जसा रावण त्याच्यात परसेप्टिव्ह होतं, परसेप्शन होऊन त्या अँगलने मी लिहिले. बरं. आणि ते आवडलं लोकांना. पण मला एक असं म्हणायचं आहे, सध्या जर रावण असता आणि त्याच्याकडे मोबाईल असता तर त्यांनी काय केलं असतं? कोणाला ब्लॉक केलं असतं? त्यांनी ब्लॉक कुणाला केलं नसतं. मला असं वाटतं त्यांनी ब्लॉक किंवा संचारबंदी बंद केली नसती, कारण की तो विचारांनी फार पक्का होता आणि विचारांना तो घाबरत नव्हता. बरोबर. तर मला असं वाटतं की कुठलाही डावा उजवा वरचा खालचा मागचा पुढचा कुठलाही विचार असला तर सगळे विचार अभ्यासले पाहिजेत. आणि आजचा जर रावण असता तर निश्चित त्याने खूप अभ्यास केला असता. बरोबर. तो UPSC मध्ये टॉपर असता 100%. कारण की रावण म्हणजे फक्त 11वी करायला नाही, तर रावणाला प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेस ज्ञानाचा स्रोत म्हणलेला आहे. बरोबर. तो पॉलस त्यांचा आवडता विद्वान म्हणलेला आहे, वेदांचा पंडित म्हणले, शिव तांडव स्रोत लिहिले. तो निश्चित तो एक कलाकार असता, सगळ्यात मोठा एक प्रशासक चांगला असता किंवा एक चांगला बिझनेसमॅन असला असता. 100%. एका वाक्यात मला असं उत्तर द्या, सध्याच्या युवा पिढीसाठी आणि यंगर लोकांसाठी, समजा माझ्यासाठी जरी, माझ्यासारखे अनेक युवा आहेत त्यांच्यासाठी एका वाक्यात तुम्ही संदेश काय द्या रावणामधून? रावणामधून हा एक संदेश जाईल की कुठलाही नायक कोणासाठी तरी खलनायक असतो. बरोबर. आणि कुठलाही खलनायक कोणासाठी तरी नायक असतो. 100%. त्यामुळे आपण फार लवकर प्रिज्युडाइज व्हायचं नाही, आपण फार लवकर कोणाबद्दल मत व्यक्त करायचं नाही, त्याबद्दल वाचायचं, समजायचं, अनुभवायचं, त्यानंतरच एखाद्या गोष्टीबद्दल आपण मत व्यक्त करायचं. सर 6 दिवस झाले इथं, म्हणजे तुमची एनर्जी बघून मला तरी वाटत नाही की तुम्ही अजूनही म्हणजे तुम्हाला असा धक्का मारला तर एकदम रेडीच का? रेडी 100%. बरोबर. पण एक असा एखादा अनुभव इथं आलाय का 6 दिवसात की खरोखरच की मला इथं 6 दिवसात एक अनुभव चांगला आला काल परवा, की एक आजी होत्या, त्या आजीने त्यांच्या नातवांसाठी 2-3 हजाराची पुस्तक बापरे. मला ती गोष्ट फार छान वाटली. हा. त्याचं कारण असं आहे की आमच्या आजी आजोबांनी आम्हाला फक्त मटण दिलं, नाही तर गुढी शेव दिली, बरोबर. नाही तर पेढे दिले, नाही तर कपडे घेतले. 100%. पुस्तक देण्याचं प्रमाण ग्रामीण भागात नाहीये किंवा आपल्या आजी आजोबांमध्ये नाही. तर ही एक सकारात्मक गोष्ट वाटली की एक आजी नातवासाठी पुस्तक घेते. बरोबर. तर मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की आपण एखादं जेवण देतो, कपडे देतो, ते तात्पुरतं टिकतं. बरोबर. पण पुस्तकांनी विचार दिला तर तो पिढ्याने पिढ्या टिकतो. माझ्या वडिलांनी मला पुस्तक दिले, आज मी लेखक झालो. 100%. ते कुठेतरी पेरलं तर उगवतं निश्चित. बरोबर. का सर बळी तर जास्त धुमाकूळ घालून राहायला वाटते आता? अजून पुस्तक आलं नाही तरी पण धुमाकूळ झालेलं आहे. आणि पुस्तक येण्याच्या आधीच मी ट्रोल सुरू झालो आणि प्रेम म्हणजे गेल्या 5 दिवसात मी पाहिलं प्रत्येक जण येऊन मला डायरेक्ट म्हणतो सर ते बळी कधी. तेच ना. तर बहुतेक हे मराठीत फर्स्ट टाइम झाला असेल असं की, आणि त्याला क्रेडिट गोष्ट टू रावण. बरं. आता बळी नेमका कधी येणार आहे? बळी मागच्या वेळेस मी एका व्हिडिओत मला विचारलं की अरे कधी येणार आहे, तर मी फॉर्म मध्ये म्हणलं 20 नोव्हेंबरला येणार आहे. तर लय लोकांनी 20 नोव्हेंबर तारीख अशी माझ्या मुलीचा वाढदिवस असतो, ती तारीख लक्षात होती, म्हणलं 20 नोव्हेंबर. तर पुस्तक लिहून झालंय, आता हे पुस्तक महोत्सव काही कार्यक्रम किंवा नवीन लेखकांचं पुस्तक वाचून द्यावं लागतंय. बरोबर. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या की जबाबदारीच्या असतात, त्यामुळे तो डिले झालाय. तर जानेवारी महिन्यात 100%, कारण लिहून सगळं झालंय, फक्त एक शेवटचं 2 वेळेस रिडिंग आहे. बरोबर. जानेवारी 30 नक्कीच. हा पॉडकास्ट घेणार आहे यांच्याकडे मी 15 तारखेला, त्यामुळे आता काय जास्त विचारू नका. ठीक आहे. थँक्यू.